एक तर गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की भारतीय जनता पक्षाला जे काही राजकारण करायचंय त्यामध्ये त्यांना सत्ता मिळण्याकरता कोणताही विधी निषेध नसतो। एक गोष्ट पहिली लक्षात घेतली पाहिजे की अनेक फंडे वापरतात ते, अनेक अनुभव आपण घेतलेले, चंदीगडचा अनुभव असेल किंवा इतरही अनेक अनुभव पाहतो आपण। ते सगळ्यात ते निकोप लोकशाही जी असते ती लोकशाही भारतीय जनता पक्षाच्या हिशोबात नाही आणि त्याचा परिणाम असा आहे की ते अनेक प्रकारानं निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न आणि सत्ता हासिल करण्याचा प्रयत्न करतायत। ही वस्तुस्थिती आहे म्हणून आमची लढाई तर ती आम्हाला चालूच ठेवावी लागेल। निकोप लोकशाहीसाठी, निरोगी लोकशाहीसाठी ती लढाई चालू ठेवावी लागेल। बिहारमध्ये जर बघितलं तर काँग्रेसला अतिशय म्हणजे आतापर्यंतचं सर्वात कमी असं सीट्स मिळालेले आहेत। एकंदरीतच असं सांगितलं जात आहे की जे सीट शेअरिंग असेल किंवा मुख्यमंत्रीपदाचा दावेदार असेल ते करण्यात उशीर झाला, त्यामुळे यामध्ये अखिल भारतीय काँग्रेस कमिटी त्यांचं निवेदन ते करतील की ज्याच्यामध्ये जास्त बारकाव्यानं आणि व्यवस्थित पद्धतीनं सांगू शकतील। परंतु या सगळ्याला कारण मला जे वाटतं जे महाराष्ट्रात घडलं तेच बिहारमध्ये घडलेलं दिसतं आहे। महाराष्ट्रात जे फंडे निर्णय प्रकारचे वापरले गेले ते तिथे वापरले गेले आहेत, ही वस्तुस्थिती त्यामध्ये दिसते आहे। जनतेला सुद्धा विचार करावा लागेल की आपली लोकशाही निकोप पद्धतीनं चाललेली आहे का, निरोगी आपली लोकशाही आहे का, कोणत्या पद्धतीनं या सगळ्या निवडणुका घेतल्या जातात आणि जिंकल्या जातात याचा विचार जनतेने करावा लागेल आणि निरोगी लोकशाही करता आम्हाला लढाई कायम चालू ठेवावी लागेल। सर, पण महाराष्ट्रात झाल्यानंतर राहुल गांधींनी एवढ्या मोठ्या यात्रा काढल्या, मोर्चेजोडी होती, सावध राहा, सगळं काही, तरीही तुम्हाला बिहारमध्ये एवढा मोठा फटका बसतोय, तर तुम्हाला ते लोकांना पोचलेलं दिसत नाही? याचा अभ्यास करावा लागेल, आपलं चिंतन करावं लागेल, या बाबतीत मी नाकारत नाही। ही लढाई आम्ही जी करतो आहोत ती लोकशाहीसाठी करतो आहोत, निकोप लोकशाहीसाठी करतो आहोत, हे पहिलं लक्षात घेतलं। जय पराजय हा तर निवडणुकीचा भाग आहे। आपल्या राज्यघटनेनेच पक्ष दिलेले आहे, मतांतर दिलेले आहेत, पक्ष सत्ताधारी दिला, विरोधी पक्ष दिला, जय पराजय त्यामध्ये आहे। परंतु तो निकोप पद्धतीनं होती का ही प्रक्रिया? माझं मत असं आहे की निकोप पद्धतीनं नाही, अनेक फंडे वापरले जातात आणि त्यातून अशा प्रकारचे सत्ता हासिल करण्याचा, हस्तगत करण्याचा प्रयत्न होत असतो, त्याचा हा भाग आहे। तुम्ही महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका देखील लढवणार आहात, मात्र हा निरोप महाराष्ट्रामध्ये तरी पोहोचेल का घराघरापर्यंत? नाही, आम्हाला तर बोलावंच लागणार आहे। आम्ही पाहिलंय की इतक्या मतदार याद्यांमध्ये चुका होत्या विधानसभेच्या वेळेसच, तरी त्या दुरुस्त न करता 1 जुलैला पुन्हा त्या राज्य निवडणूक आयोगाला देण्यात आल्या आणि पुन्हा त्याच्यावर हरकती मागितल्या, हरकती दिल्यानंतर त्या दुरुस्त व्हायला पाहिजे। तर उलट तिथं स्थानिक जे निवडणूक अधिकारी तहसीलदार ते आहेत ते उत्तर देतात का हे दुरुस्त करण्याचा अधिकार आम्हाला नाही, हे मजजवळ रेकॉर्डवर आहे, मजजवळ। आता हे अशा पद्धतीनं जर चालणार असेल तर दोष तर कायम ठेवूनच यांना पुढे जायचंय। म्हणजे ज्या पद्धतीचे अनेक त्यांनी गोष्टी केलेल्या आहेत त्या तशाच टिकून ठेवून पुढे जाण्याचा प्रयत्न त्यांचा आहे, हे स्पष्ट दिसतंय। तुम्ही आता म्हटला की आम्ही लढत राहू, पण अनेक लढाईमध्ये तुम्हाला अपयश येताना पाहायला मिळते, त्यामुळे त्याचं कुठेतरी नाही असं आहे की ही लढाई आम्ही करतोय ती काही स्वार्थाची लढाई नाहीये, देशाच्या भवितव्याच्या, देशाच्या लोकशाहीची लढाई आहे। आपल्या राज्यघटना तिची टिकून ठेवण्याकरताची लढाई आहे, ती आम्हाला करावी लागणार आहे। किती त्रास होईल, किती काळ होईल याच्यापेक्षा आम्ही इतिहास जो नोंदला जाईल त्या इतिहासामध्ये स्पष्टपणे लिहिलं जाईल की राहुलजी गांधी हे लोकशाही करता आणि या राज्यघटनेकरता लढले। यश मिळेलच आम्हाला, मला खात्री आहे, एक दिवस मोठ्या यशाचा आमचा राहील, पण ही लढाई इतिहासात नोंदली जाईल त्यांची, ही वस्तुस्थिती आहे। राघवपूरमधून तेजस्वी यादव सुद्धा मागे पडले, द्यायला उशीर झाला, त्यामुळे घोळ झाला, अंबादास दानवे बोलतायत। नाही आता याच्यामध्ये अखिल भारतीय काँग्रेस कमिटी जे बोलेल ते महत्वाचं आहे आमच्या दृष्टीने। मला जे वाटतं ते मी सांगितलं। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।